नमस्कार, मी रोहिणी पाटील रोहिणीज क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज आपण बनवणार आहोत हे मारीगोल्ड फ्लावर। हे मारीगोल्ड फ्लावरची अशी हेअर क्लिप बनवलेली आहे मी। तर हे फूल कसं बनवायचं ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। हे मोठं आहे, हे थोडंसं छोटं आहे, फक्त चेन तुम्ही कमी जास्त जेवढी घ्याल त्या हिशोबाने लहान मोठं फूल बनतं। मी आता तुम्हाला एक मोठंच ऑरेंज कलरचंच फूल दाखवणार आहे। हे बघा, हे मी असे बनवलेले आहेत। चला तर मैत्रिणींनो, यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया। सर्वात प्रथम ऑरेंज कलरचा लोकर घेतलेली आहे, परत ग्रीन कलरची घेतलेली आहे, साधी लोकर आहे। यासाठी आपल्याला क्रोशाची सुई लागेल, बरोबर आहे। एक क्रोकोडाईल पिन लागेल, पिनवर बनवायचं आपल्याला म्हणून। शिवाय ते फूल शिवायला आपल्याला सुई धागा लागेल आणि याच्यावरती ते फूल चिकटवण्यासाठी आपल्याला हा ग्लू लागेल, B7000। B7000 ग्लू हा कुठलाही मेटलला पण चिकटवता येतो। आपलं इयरिंग जर तुटलं असेल तर त्यालाही आपल्याला हे बेस चिकटवता येतो। क्लिपला, हेअर बेल्टला किंवा कुठल्याही गोष्टी चिकटवण्यासाठी हा B7000 ग्लू खूप उपयुक्त होतो। सगळ्यांनी हा ग्लू आपल्या घरी आणून ठेवा, म्हणजे कुठल्याही गोष्टीचं जोडायला आपल्याला हे कामात येतं। मैत्रिणींनो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। सोबत कमेंट करून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला तसं कळवा, तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे, नाही आवडला आहे, की तुम्ही बनवला आहे या पद्धतीने। मग नंतर मी तुमच्या कमेंटनुसार तुम्हाला हे दाखवण्याचा, शिकवण्याचा प्रयत्न करेल। हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। चला आपण सुरू करूया। लोकर अशी गुंडाळून घेतलेली आहे, ही अशी अडी मारून घेतली आहे आणि ही काढून घेतली सुईमध्ये। ही आपली पक्की गाठ झाली। साधारण कोर्साची सुरुवात करताना या प्रकारची गाठ मारतात, ठीक आहे। आपल्याला आता काय करायचं, चेन घ्यायच्यात 1 2 3, हे बघा नुसतं सिंपल आहे एकदम, 5। तर या प्रकारे आपल्याला एक तर 31 चेन घ्यायचे किंवा 41। 31 चेन घेतले तर थोडंसं छोटं साईजचं फ्लावर येईल आणि 41 घेतलं तर हे मोठं येईल। त्यात मोठं फ्लावर एक आहे म्हणून मी परत 41 घेते, ठीक आहे। या प्रकारची चेन टाकून घ्यायची। 6 7 8 9 10। हे चेन मी तुम्हाला पूर्ण 41 करून दाखवते। मैत्रिणींनो, व्हिडिओ बनवणं एवढं सोपं नाही आहे। मी काल पण सेम हे फ्लावर व्हिडिओसाठी बनवलं होतं, पण माझा कॅमेरा व्यवस्थित सेट नसल्यामुळे थोडेसे हात आउटसाईडला गेल्यामुळे मी परत हा सेकंड टाईम तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते। 41 चेन घेतलेली आहे। आता काय करायचं आहे, 1 2 3 3 सोडून 41 चेन झालेली आहे। तर काय करायचं आहे, एकच सोडा तुम्ही याच्यामध्ये। एक सोडून काय करायचं आहे, आपल्याला स्लिप स्टिच घ्यायचं आहे। सेकंड चेनमध्ये बघा, एक चेन सोडून बाजूच्या चेनमध्ये काढून घेतलं, दोरा याच्यातून काढला, ठीक आहे। परत नेक्स्ट चेनमध्ये टाकला, घेतला, काढला, परत नेक्स्ट चेन। एकही चेन पुढची सोडू नका तुम्ही, पहिली फक्त एक चेन सोडलेली आपण। तर हे पूर्ण टाकून घ्या, मी टाकून दाखवते तुम्हाला। मैत्रिणींनो, हे फूल तुम्ही कशालाही लावू शकता, म्हणजे मी क्रोकोडाईल पिनने लावलेला आहे। तुम्ही हेअर बोला पण लावू शकता, शिवाय एखाद्या फ्रॉक किंवा स्वेटरवरती त्याच्यावरती शिवून घेऊ शकता। वॉशेबल फ्लावर आहे, एकदम इझी मेकिंग आहे आणि तुम्ही गिफ्टसाठी हे लहान मुलींना गिफ्ट देऊ शकता। क्लिप्स खूप सुंदर दिसतात। शिवाय तुम्ही याचा हार जर बनवला, आय मीन गजराही बनवू शकता। शिवाय हारामध्ये पण वापरू शकता।
हे फ्लावर तुम्ही तोरणसाठी पण वापरू शकता. म्हणजे एक फूल आणि त्याचे खूप सारे उपयोग आहेत. हे बघा शेवटपर्यंत मी चैन घेतलेली आहे मुकेखांबांची. मुकेखांब किंवा स्लिप स्टिच म्हणतात. आता इथे काय करायचं आहे, 6 चैन घ्यायच्यात. माझी सांगण्याची पद्धत जर आवडली असेल तर तसं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. नसेल आवडली तर काही प्रॉब्लेम असेल तर तसं कळवा. सेम चेनमध्ये फर्स्ट काढून घेतलं आणि याच्यातून काढलं म्हणजे स्लिप स्टिच. ओके. नेक्स्ट चेनमध्ये परत घेतलं, काढून घेतलं, हे बघा परत याच्यातून टाकलं, स्लिप स्टिच. ओके. परत इथे 6 चेन. कमीत कमी लोकरमध्ये बघा याच्यातून काढलं, परत पहिल्या याच्यातून काढलं, परत नेक्स्ट चेनमध्ये काढलं, पहिल्या याच्यातून काढलं, परत 6 चेन. कमीत कमी लोकरमध्ये खूप सुंदर आणि आकर्षक हे फूल बनवून होत आहे. एकदम सोपी अशी पद्धत आहे याची. बघा परत 6 चेन, 4 5 6 सेम याच्यामधनं काढायचे, परत परत नेक्स्ट चेनमध्ये तिथून काढायची, याच्यातून काढायची, परत 6 चेन, परत सेम याच्यातून काढायची, तुम्ही ही पूर्ण हे बघा असं दिसतंय. पूर्ण ह्या चेनमध्ये शेवटच्या चेनपर्यंत असंच करायचं आहे. 6 चेन, स्लिप स्टिच, स्लिप स्टिच, नेक्स्ट चेनमध्ये स्लिप स्टिच, 6 चेन. या पद्धतीने पूर्ण ही चेन करून घ्यायची आहे. मी तुम्हाला हे पूर्ण चेन करून दाखवते. शेवटच्या चेनपर्यंत आलेलं आहे. शेवटचं पण मी करून दाखवते. हे 41 चेन घेतलेले आहेत. तुम्ही 31 पण घेऊ शकता, छोटंसं हवं असेल तुम्हाला तर. हां, आणखी एक तुम्ही हे फ्लावर हेअर बेल्टला पण लावू शकता, हेअर बेल्टला. ठीक आहे. आता हा काय करायचं आहे आपल्याला, हा दोरा कापून घ्यायचा आहे. हे आपलं फ्लावरचं बेस बघा कसं आलं, कर्व झालं ते. हे आपलं फ्लावरचं बेस तयार झालं. आता आपण काय करूया, पान बनवायचं बघूया. पान बनवताना काय करायचं, छोटंसंच पान बनवायचं. सेम गाठ कशी मारली होती मी इकडून घेऊन. ठीक आहे. आता इथे ना आपण 11 चेन घेऊया. 2 3 4 5 6 7 8 9 10 11. ठीक. एवढं पान बनवूया छोटंसं पण. तर 11 चेन घेतल्या म्हणजे काय होतं आहे, 1 2 3 4 5 5 आणि 5 10 11. ठीक आहे. आपण काय करू, एक चेन सोडायची इथली शेवटची आणि ह्या चेनमध्ये हे पहा स्लिप स्टिच, एच डी हां. आता हे असं आलं ना, 3 आले ना, तिन्हीमधनं एकदा काढायचं, 2 झाले. तिसऱ्यांदा पण अडी घ्यायची, याच्यातून काढायचं, हे 2, हे 2, 3 झाले. परत एकदा सेम 2 2. आता काय करायचं, डबल अडी घ्यायची आणि याच्यामध्ये 2 मधनं काढलं, परत 2 मधनं काढलं, परत 2 मधनं काढलं. आता काय करायचं, एक अडी घ्यायची, मगाशी केलं होतं तसं, 3 आले, 3चे 2 2, परत एक छोटीशी अडी, 2 2. आता काय करायचं, तिन्हीमधनं एक साथ काढायचं. तर काय करायचं, सिंपल बिना अडीचं बरं का, शेवटचं बिना अडीचं काढून घ्यायचं. हे काढलं. आता एक चेन राहिली ना, त्याच्यामधनं फक्त काढलं. ठीक आहे. आता इथे तुम्ही हा दोरा तोडून आपलं छोटंसं पान करायचं आहे. आपण हे पान पण का करणार आहे माहिती का, आपण जेव्हा या पिनवरती फूल ठेवणार आहे तेव्हा इकडची जागा रिकामी राहत आहे, ती राहू नये म्हणून आपण याला
पान जोडणार आहे. आता हे 2 आलेत खाली, याच्या 2 गाठी मारून घ्या. नंतर आपण तो तोडून टाकणार आहे, कापून टाकणार आहे. सुईचं काम झाले, सुई बाजूला ठेवून देऊ. आता आपल्याला या सुईचं काम आहे. ठीक आहे, दोरा ओवून घेतला आहे. आता फूल कसं बनवायचं बघा. आता हे एंड इकडे झाला आहे आपला. स्टार्ट इथून केला होता आपण. स्टार्टचं हे लोकर खाली करून घ्या. हे बघा, हे असं फोल्ड करत जायचं आहे. ॲक्च्युली हे तुम्ही ग्लूगनने शिवलं, चिकटवलं ग्लूगनने किंवा B7000 ग्लूने चिकटवलं तरी चालतं, पण शिवल्याने जास्त मजबूती येते म्हणून मी याला शिवून घेते. बघा, तुमच्या समोरच शिवते. हे असं कव्हर करत जायचं त्याला आणि टाके टाकत जायचं. सावकाश टाका टाके. नंतर उलटं करा. एकदा इकडून एकदा तिकडून दोन्हीकडनं बघत जा, म्हणजे त्याचा शेप व्यवस्थित आला पाहिजे. आपल्याला हे फूल जरा पसरवत घ्यायचं, आपल्याला चिकटवायचं ना पिनवरती, म्हणून याला जरासं पसरूनच सावकाश पद्धतीने घ्या. गोलगोल अडी आहे त्याला, ते व्यवस्थित काढून सोडून. हे बघा, त्या एवढं स्टिच केल्यानंतर ते फुल सटकणार आणि निघणार असं तर होणार नाही. फार तर तुम्ही मॅचिंग दोरा वापरू शकता स्टिच करायला, म्हणजे ते पण दिसणार नाही दोरा पण. बघा, हे पूर्ण झालं असं. तर याला व्यवस्थित खरं तर इतकं शिवायची गरज पडत नाही. तुम्ही 4-5 टाके टाकले तरी पण ते पक्कं बसतं. शेवटपर्यंत झालं, अडी मारून घ्या. ठीक आहे, बघा झालं फ्लावर व्यवस्थित पसरवट एकदम छान हाताने व्यवस्थित करून घ्या. ठीक आहे, आता याला काय करायचं आपल्याला, डायरेक्टली आपण पान जोडूया. तर काय करूया, आधी हे जे धागे आहेत एक्स्ट्राचे ते कट करून टाकूया. पानाचे पण हे धागे जे आहेत एक्स्ट्राचे ते कट करून घेऊया. लागणार नाही येते आपण. तर हे असं पानात इथे संपलं आहे, तर इथून लावूया असं, म्हणजे बघा थोडंसं पुढे येईल. क्लिपवरती आपल्याला लावता येईल या पद्धतीने. ठीक आहे, याला पण काय केलं आहे मी, स्टिच करून घेतलं. हे चिकटवलं तरी चालतं हे पण. ओके, हे आपलं स्टिच झालं पान. एक्स्ट्राचा धागा कट करून टाका. या सुईचं काम झालं आपलं. आता हे बघा, हे मस्त तयार झालं. आता आपल्याला हे याच्यावरती चिकटवून द्यायचं आहे. त्यासाठी काय करायचं, ग्लू जो आहे तो त्याच्यावरती लावून घ्यायचा आणि थोडा वेळ थांबायचं, 1-2 मिनटं. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हे फ्लावर कसं वाटलं किंवा माझी शिकवण्याची पद्धत कशी वाटली तर आवर्जून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय हे पण मला सांगा. यासारखे आणखीन जर व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर तसं मला कळवा. मी तुम्हाला सोप्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करेन. बघा, हे फ्लावर उलटं केलं आपण. आता ही क्लिप चिकटून देऊया, तर ती पानावरती पण आली पाहिजे. फक्त चिकटवताना हे तुम्ही थोडंसं व्यवस्थित प्रेस करा,
सगळ्या बाजूने व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे. आणि नंतर तुमच्या हाताने फ्लावर नीट करा. बघा कशी वाटली मैत्रिणींना ही क्लिप तुम्हाला? हे मी काल बनवलं होतं, सांगितलं ना व्हिडिओ जरा माझा आउटसाईड गेल्यामुळे मी दाखवलं नाही. आता आहे आज बनवलं. बघा कोणतं आज बनवलं कोणतं काल बनवलं कळतंय का? ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे फ्लावर्स बनवा आणि छोट्या छोट्या मुलींना गिफ्ट द्या. खूप सुंदर दिसतात, खूप छान वाटतात. बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. सोबत बेल आयकन दाबा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील. धन्यवाद मैत्रिणींनो.